अहो, बऱ्याचदा डाएट केला, कॅलरी कमी घेतल्या, वर्कआउट पण केला की वजन कमी होतं आणि जरा खायला चालू केलं की वजन वाढतं. म्हणजे असं कंटाळा येतो ना की परत आणि वजन वाढते. नकोच वाटतं, सगळं सोडून द्यावं असं वाटते. बरोबर आहे. मग वजन कसं कमी होणार? सातत्य. आता तू मला सांग, माझ्याबरोबर तू कंटिन्यू 9 वर्ष आहेस. बरोबर. सकाळ नाही उठलं तर काय होतंय? आपण जिम चालू ठेवतोय, जिमला काही बरोबर, सगळे आपली वाट बघत बसत, पण आपण ती वेळ आणून देत नाही. कोण ना कोण तर आपण जाऊन जिम उघडले असते. पहाटेचं जिम उघडणं खूप गरज आहे. ह्यात आपण काय केलं? सातत्य ठेवलं. बरोबर आहे. बरोबर. तसंच आहे, सातत्य ठेवलं की म्हणजे आपल्यावर उदाहरण देतो त्यांना. सातत्य ठेवा कुठली गोष्ट, फक्त लय हार्ड डाएट करू नका. हार्ड डाएट केला की तो 12 महिने आपल्याला झेपत नाही, झेलत नाही आणि तो होऊ शकत नाही. त्यामुळे आपल्या घरातलं कुठलंही अन्न बंद न करता त्याच्याबरोबर बॅलन्स्ड डाएट कसा करायचा, प्रमाण कसं खायचं हे समजलं की झालं. आणि ते प्रमाण म्हणजे प्रोटीन आणि फायबर. ह्या 2 गोष्टी लय महत्त्वाच्या आहेत. तुमचं वजन आणि पोट कमी करायचं आहे तर ह्या 2 गोष्टी, तुमचा मसल बिल्डअप करायचा आहे म्हणजे बॉडी टोनमध्ये ठेवायची आहे तर ह्या 2 गोष्टी. पण सगळंच तेवढंच महत्त्वाचं आहे. कार्बोहायड्रेट्स पण महत्त्वाचे आहेत, तुम्हाला फॅट पण महत्त्वाचे आहे. हे थोड्या व्हिडिओ म्हणून सांगत असतोय. फक्त लक्षात ठेवा, सातत्य पाहिजे खाण्यात पण आणि व्यायामात पण. व्यायाम तर महत्वाचा आहे. वजन नाही कमी झालं तर फॅट लॉस तरी नक्की होणार. इंचेस लॉस होतात, फॅट लॉस होतात. त्यामुळे व्यायामाला सुट्टी देऊ नका. व्यायामाला कारण सांगायचं नाहीत. व्यायामाला सुरुवात करा. एक वेळ खाणं मागं पुढं होऊ दे, घरातलं काय फरक पडत नाही, पण व्यायामाला सुट्टी येत आहे. कालपर्यंत जे खाल्लंय ते फक्त आत पोटात साठवून द्यायचं नाही, जिरवायचं आहे. त्याला फक्त कचरा होऊन द्यायचा नाही, म्हणजे फॅट वाढून द्यायची नाही. एवढंच करा.